सभेला संबोधित करायचं आहे. आता बाबासाहेब पतांनी सांगितलं की ही प्रचाराची सभा नाही, ही विजयाची शंखनाद सभा आहे. सगळ्यांनी दोन्ही हात वर करा आणि माझ्या मागे घोषणा द्या. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की. कुरुल जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सचिनदादा जाधव आणि कुरुल पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार बिरुदोजी मोठे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे या गावचे सरपंच भरतभाऊ क्षीरसागर, रामभाऊ क्षीरसागर, बाबासाहेब पाटील आणि व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर आणि या ठिकाणी समोर उपस्थित असणारे देवतुल्य कार्यकर्ते आणि घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माय माऊलांना नमस्कार करतो. रामभाऊ गेले 8 दिवस आम्ही भाषणामध्ये उतरलो नाही, मात्र एक अनुभव आला. बोंबलणाऱ्याची माती विकते आणि घर बसणाऱ्याचं सोनं विकत नाही. गेले 8 दिवस झालं प्रचारामध्ये समोरचा उमेदवार एकच सांगतोय की पूरग्रस्तांना आम्ही मदत केली, पूरग्रस्तांची पाहणी केली आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये हजारो रुपये आले. त्या उमेदवाराला माझा सवाल आहे, ज्या वेळेला या मोहोळ तालुक्यामध्ये पूर आला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून मी आणि या तालुक्यातल्या 50 कार्यकर्त्यांची फौज घेऊन आम्ही सगळ्या गावागावामध्ये गेलो होतो. या तालुक्यातल्या 27 गावांमध्ये पूरग्रस्तांना निधी मदत करण्याचं काम आम्ही केलं. तुम्हाला बाहेरचं काहीच सांगत नाही. या गावामध्ये रामभाऊ क्षीरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची मासाळची बोर असतील त्या सगळ्यांच्या मासाळवरती मदत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. त्यावेळेला सचिन जाधव साहेबांसारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभा होता. आज सगळीकडे एकच सांगतात, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा कार्यकर्ता या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे. मी तारखेसहित तुम्हाला सांगू शकतो, 10 ऑक्टोबरला सचिन जाधव साहेबांच्या सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना आम्ही भेटलो, रेस्ट हाऊसला भेटलो. जाधव साहेब, आपण पत्र दिलं आणि सांगितलं भाऊ मोहोळ तालुक्यामध्ये पूरग्रस्त परिस्थितीने शेतकरी हैराण आहे आणि इकडची मंडळ पूरग्रस्त मदतीसाठी उघडण्यात आली. आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना निवेदन द्या. 10 तारखेला निवेदन दिलं. 11 तारखेला मुख्यमंत्री साहेबांसोबत जयभाऊंची भेट झाली आणि पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणची मंडळी या पूरग्रस्त यादीमध्ये घेतली आणि शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे आले. एका बाजूला खोटी टीका करून मत मागण्याचा धंदा चालू आहे, दुसऱ्या बाजूला कामाची माणसं टीका न करता विकासाचा अजेंडा घेऊन या ठिकाणी तुमच्या समोर मताचा जोगवा मागायला आम्ही आलोय. आमचा उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा आहे, विकासाचं विजन असणारा उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात, राज्यात आणि या जिल्ह्याचा या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा राजन मालकांसारखा कणखर नेता या तालुक्यामध्ये आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचे आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि जिल्ह्यामध्ये जयाभाऊ आहेत. जयाभाऊ फक्त पालकमंत्री नाहीत, जयाभाऊ ग्राम विकास मंत्री सुद्धा आहेत. समोरचा उमेदवार निवडून आल्यावर कोणाकडे जाणार आहे मत निधी मागायला? आता रामभाऊ म्हणले की भारतीय जनता पार्टीमध्ये घ्या म्हणून येतील. जास्त सांगत नाही. मागच्या 6 महिन्यापूर्वी कुणाच्या दारात भारतीय जनता पार्टीमध्ये घ्या म्हणून बसले होते याचा साक्षीदार मी आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जयाभाऊ फक्त या जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, जयाभाऊ ग्राम विकास मंत्री आहेत. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत स्मशानभूमीपर्यंत सगळी कामं या ग्राम विकास खात्याकडे आहेत. आणि मी माझ्या डोळ्यानं बघितलंय सचिन दादा जाधव साहेबांवरती, देवाभाऊंचा असेल, जयाभाऊंचा असेल, राजन मालकांचा असेल, किती प्रेम आणि किती विश्वास आहे. जयाभाऊंनी माझ्या समोर सांगितलं, सचिन जाधव हा कोरा चेक आहे, तुम्ही त्याच्यावरती जी अकाउंट नंबर टाकेल तेवढा निधी या कुरुल जिल्हा परिषद गटाला देणार असा शब्द सचिन जाधव साहेबांना जयाभाऊंनी दिला आहे. अरे भारतीय जनता पार्टीचं सरकार सामान्य माणसाच्या कल्याणाचं अंतर्गत कल्याणाचं स्वप्न घेऊन काम करणारं सरकार आहे. सामान्य माणसांना हक्काचा निवारा असेल, घरकुल योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसांना घर देण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं.
सामान्य माणसांना घरोघरी नळ हर घर नळ नावाच्या योजनेचं पाणी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. सामान्य मायमावल्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होत होता. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. राजीव गांधी साहेब ज्यावेळेला सरकारमध्ये होते त्यावेळेला ते म्हणायचे केंद्रातनं 1 रुपया पाठवला तर 15 पैसे या सामान्य माणसाच्या हातामध्ये जातात. 85 पैशाचा भ्रष्टाचार होत होता. मला सांगा शेतकरी बांधवांनो, नरेंद्र मोदीजींनी केंद्रामधनं 6,000 रुपये पाठवले तर या मासा व्यक्तीला 6,000 रुपये येतात का येत नाही? अरे मग सामान्य माणसांना भूलथापा देऊन या ठिकाणी जे काही समोरचा उमेदवार प्रचार करतायत त्यांना एकदा अडवून सांगा. नरखेडला भूलथापा देऊन पाठीमागचे 7-8 वर्ष तिकडचा बकास केला. या ठिकाणी आता कुरुलमध्ये येऊन सांगतायत नरखेडचा जसा विकास केला तसा विकास आम्ही या कुरुल गटाचा करू. कुरुल गटाचा विकास करण्यासाठी सचिन जाधव साहेबांसारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा शिलेदार बसाय. त्यांच्या पाठीमागं जयाभाऊंची ताकद आहे. त्यांच्या पाठीमागं जयाभाऊंची ताकद आहे. राजन मालकांचा विश्वास आहे. त्यामुळे मी आपल्याला हात जोडून एवढीच विनंती करण्यासाठी आलोय की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 7 तारखेला या ठिकाणाहून जाताना एक शपथ घेऊन तुम्ही जावा. 7 तारखेला भारतीय जनता पार्टीचा विजय, 7 तारखेला भारतीय जनता पार्टीचा गुलाल आणि 7 तारखेला आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हसू उमटवायचं असेल तर आपण या ठिकाणाहून जाताना फक्त एक शपथ घेऊन जावा. या महोबा दक्षिण भागाचा विकासाचा बॅकलॉग आहे तर भरून काढायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना पंचायत समितीला विरुद्ध मोठे आणि जिल्हा परिषदेला सचिन जाधव यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढी विनंती करते. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.